दर्शन सेवरामध्ये आपलं स्वागत आहे। मुगट येथे सकल मराठा समाजाची विजयी रॅली। मुंबई येथे मागील 5 दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण चालू असताना महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या 5 मागण्या मान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे। हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी इत्यादी मागण्या मान्य केल्या आहेत। त्याच अनुषंगाने मुदखेड तालुक्यातील मौजे मुगट येथे 3 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने गावातील प्रमुख मार्गाने जल्लोषात गुलाल उधळून फटाक्याची आतिषबाजी करत विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी सकल मराठा बांधव व युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आपल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या मराठा समाजाचा लढा लढला असे मराठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील स्वातंत्र्यामध्ये आपला लढा लढला आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवाला सोबत घेऊन इथे उपोषण केले आणि परवा 27 तारखेला आंतरवाडी सराटी इथून निघून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण केलं आणि तमाम महाराष्ट्रात करोडोच्या संख्येनं महाराष्ट्रामधला मराठा बांधव मुंबईला आझाद मैदाना येथे उपस्थित होता आणि या शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागलं आणि आपल्या या मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे जे आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे हैदराबाद गॅझेट शासनाने लागू केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला जे काही शैक्षणिक अडचणी होत्या त्या आपल्याला नक्कीच आपल्या दूर झालेल्या आहेत। त्याबद्दल मनोज दादा जरांगे पाटील यांना सपोर्ट म्हणून त्यांना उत्सव म्हणून या मुगट नगरीमध्ये सकल मराठा समाजानं आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि या सकल मराठा समाजाच्या मुगटचे सर्व मराठा बांधव आपण उपस्थित झालात त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन। एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। आपल्याला कोणा घोषणा देऊ शकतो?
मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंतरवाली सराट येथे आमरण उपोषण केलं। महाराष्ट्रामधनं लाखोच्या करोडोच्या संख्येनं मराठा बांधव मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे गेला आणि अख्खी मुंबई जाम झाली। मराठा बांधवाचे 2 दिवस खाण्यापिण्याचे बरेच हाल झाले, तरी पण कुठलाही मराठा सेवक या महाराष्ट्रातून मनोजदादा जरांगे पाटलांना जे पाठिंबा द्यायला गेल्यासाठी होता तो कुठलाही डगमगला नाही। ना अन्नाचं ना पाण्याचं ना झोपण्याची व्यवस्था नव्हती, तरीही मराठा समाज मराठा बांधव या मनोजदादांनी जे आमरण उपोषण केलं त्यासाठी तमाम या महाराष्ट्राच्या तळागाळातून उपोषणकर्त्यांना अन्नधान्य एवढं पाठवलं मराठा बांधवांनी की तिथल्या उपोषणकर्ते तर अन्न खातीलच। मुंबईमधले जे मराठा बांधव आहेत ते तर अन्न खातीलच, अख्ख्या मुंबईला अन्न पुरल एवढं प्रत्येक गाव खेड्यातून तालुक्यातून जिल्ह्यातून मराठा बांधवांनी अन्नधान्य स्वयंपाक करून पाठवला। आणि या शेवटच्या दिवसापर्यंत तानातानी झाली, पण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाचा एक शब्द होता, मी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी गोळ्या घातलं तरी हटणार नाही। आणि त्याच ताकदीनं महाराष्ट्राचा तमाम मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभा होता। आणि आज मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत जरूरत होती। हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मनोजदादा जरांगे पाटील यांची मागणी होती आणि ती मागणी या महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे। त्यासाठी आनंद उत्सव म्हणून मुगट नगरीमध्ये तमाम मुगट गावातील मराठा बांधव आणि इतरही गावातील समाज बांधव आनंद उत्सव आज आपल्या समक्ष केलेला आहे। एक मराठा, एक मराठा। मनोजदादा शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। यावेळेस मनोजदादा जरांगे पाटलांना एक वाक्य सुचवलेलं आहे की या GR मध्ये जर काही गडबड झाली तर मी अनेक पुन्हाही उपोषण करेल, पण मराठा बांधवांनी जो खंबीर माझ्या पाठीशी आहे आणि त्यासाठी आपण कुठलंही डगमगायचं कारण नाही। आपला नेता मनोजदादा जरांगे पाटील खंबीर आहे, त्यांच्या पाठीमागं तमाम महाराष्ट्राचे खंबीर जनता आहे। त्यामुळे आपल्या या हैदराबाद गॅजेट लागू केले त्यामध्ये नक्कीच आपल्या या मराठा बांधवाचा फायदा होईल आणि आपण या आनंद उत्सवामध्ये मुगट नगरीमध्ये मराठा बांधव इतरही समाज बांधव आपण आलात त्याबद्दल सर्व मराठा बांधवाचे सर्व मुगट सेवकातर्फे सर्वांचं स्वागत आहे। याप्रमाणे घोषणा देतोय तर जोरदार जर असं घोषणा महाराष्ट्रात गाजावं अशी द्यावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी मनोजदादा जरांगे पाटलांचा, मनोजदादा जरांगे पाटलांचा। एक मराठा, एक मराठा। धन्यवाद।